देशात 1 लाख कमावणाऱ्या नोकरदार वर्गासाठी कर्जमुक्ती केली आहे. मात्र 140 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 4.5 कोटी लोकांना कर्जमुक्ती होणार आहे. पण यामध्ये त्याच्यातही जीएसटीच्या माध्यमातून एकीकडे नोकरदार वर्गाचा टॅक्स फ्री करायचा व दुसरीकडे महागाई संदर्भात काहीच बोलणार नाही, या हेरीफेरीचा बजेट आहे. भारताच्या जनतेचा जनविरोधी बजेट आहे. या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकरी हा त्यांच्या विषय नाही, तर देशातील फक्त 4.5 कोटी लोकांना टॅक्स फ्री करण्याचा त्यांचा जो बजेट आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाडायचा व शेतकऱ्यांना कर्जात वाढ करायची. तुरीचे भाव पाडले व धान्याचे भाव देखील कमी झाले. मी तुम्हाला तेच सांगितले की 4.5 कोटी लोकांना 140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 4.5 कोटी लोकांच्या साठीच टॅक्स फ्री केला, पण त्यालाही जीएसटी मधून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार. महागाई कमी करण्याच्या बाबतची कुठेही भूमिका मांडलेली नाही. एकीकडे टॅक्स कमी करायचा नोकरदारांचा आणि एकीकडे पण आपण पाहिलं असेल की जवळपास 16.5 लाख कोटीचं कर्ज काही मूठभर उद्योगपत्यांचंही माफ केलेलं आहे या बजेटमध्ये. एकीकडे एखादं गाजर कर्मचाऱ्याला दाखवलं गेलं आणि जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे. त्यामुळे या बजेटला आपण पाहिलं तर हा हेराफेरीचा बजेट आहे, भारताच्या जनतेच्या जनविरोधी बजेट आहे आणि जनतेला फसवणारा बजेट आहे.